शेतकऱ्यांना आव्हान दिलंय। यवतमाळ जिल्ह्यातील वीज वितरण कंपनीच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी 72 तासांचा संप पुकारलाय। जवळपास 2000वर अधिकारी आणि कर्मचारी संपामध्ये सहभागी झालेत। शासनाकडून वीज वितरण कंपनीच्या खासगीकरणाचा घाट घातला जात असल्याचा आरोप या संपकऱ्यांनी केलाय। विद्युत क्षेत्रामधल्या खासगीकरणाच्या विरोधात गोंदियामध्येही महावितरण कर्मचारी संपावर गेले। जिल्ह्यातील शेकडो कर्मचारी संपामध्ये सहभागी झाले। गोंदियाच्या महावितरण कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांकडून राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे। रायगडमध्ये पंचायत समिती सभापती पदासाठी जाहीर झालेल्या सोडतीमध्ये 15 पैकी 8 जागांवर महिलांना संधी मिळाली आहे। पेण, त्यासोबतच रोहा, सुधागड, पनवेल, अलिबाग, महाड, श्रीवर्धन आणि म्हसळा या भागांमध्ये महिला जागांसाठी सोडत निघाली आहे। याआधी नगरपंचायत आणि नगर परिषदांसाठीची सोडत जाहीर झाली असून त्यामध्ये 16 पैकी तब्बल 10 जागांवर महिलांना संधी मिळणार आहे। वाशीमध्ये 6 पंचायत समित्यांसाठी सभापती पदाचं आरक्षण जाहीर झालंय। जाहीर झालेलं आरक्षण पुढील 2.5 वर्षांसाठी असेल। सभापती पदासाठी आरक्षण जाहीर झाल्यानं राजकीय पक्षांकडून मोर्चे बांधणीला सुरुवात झाली आहे। बेस्ट निवडणुकीतील पराभवानंतर बेस्ट संघटनेच्या बांधणीसाठी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये आज बेस्ट कामगार सेना पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडणार आहे। आज संध्याकाळी 5 वाजता शिवसेना भवनमध्ये उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। 13 ऑक्टोबरला अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये एसटी कर्मचारी संघटनांची बैठक पार पडणार आहे। एसटी कर्मचाऱ्यांची 5600 कोटी रुपयांची देणी थकली आहे। त्यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांच्या 3 संघटनांकडून संपाचा इशारा देण्यात आलाय। सोमवारी तोडगा न निघाल्यास कर्मचारी संघटना संपावर ठाम आहेत। भाजप नेते सुनील बागुल यांचे निकटवर्ती असलेल्या मामा राजवाडेंना नाशिक पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलंय। गंगापूर रोड गोळीबार प्रकरणी मामा राजवाडेंची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे। गोळीबार प्रकरणामध्ये मामा राजवाडे सहभागी असल्याचा पोलिसांना संशय आहे। सुनील बागुल आणि मामा राजवाडेंनी नुकताच ठाकरेंच्या शिवसेनेतून भाजपमध्ये प्रवेश केलाय। नाशिकमधील गोळीबार प्रकरणी आतापर्यंत 3 अटक झाली आहे, तर सुनील बागुल यांचा पुतण्या अजय बागुल आणि इतर आरोपी अजूनही फरार असल्याची माहिती आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांच्यामध्ये काल राजभवनात बैठक झाली। व्यापार आणि गुंतवणूक क्षेत्रातील परस्पर भागीदारी संदर्भात दोन्ही पंतप्रधानांमध्ये चर्चा झाली आहे। भारत ब्रिटन कराराच्या अनुषंगाने दोन्ही देशांदरम्यान जुलैमध्ये व्हिजन 2035 हा 10 वर्षांचा कार्यक्रम आखण्यात आला। या बैठकीनंतर जिओ वर्ल्ड सेंटरचा दोन्ही पंतप्रधानांनी दौरा केला, तर ग्लोबल फिनटेक फेस्टलाही हजेरी लावली आहे। दरम्यान राजभवनातील बैठकीवेळी मोदी आणि स्टारमर यांनी व्हायोलिन आणि सतार वादनासह प्रसिद्ध संगीतकार एडी शिरीन आणि अरिजित सिंहच्या गाण्यांचाही आस्वाद घेतलाय। ब्रिटनचे पंतप्रधान स्टारमर यांच्या भारत दौऱ्यादरम्यान 4200 कोटींचा क्षेपणास्त्र करार करण्यात आलाय। भारतीय लष्कराला इंग्रजी बनावटीचं लाईट वेट मल्टीरोल क्षेपणास्त्र या करारामुळे मिळणार आहे। मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील कफ सिरप औषधामुळे अनेक बालकांचा मृत्यू झालाय। त्याच पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारच्या अन्न औषध प्रशासन विभागाकडून विना प्रिस्क्रिप्शन औषधांची विक्री करणाऱ्या औषध विक्रेत्यांचा शोध घेतला जातोय। या शोध मोहिमेमध्ये 88 विक्रेत्यांमध्ये संबंधित औषधांचा साठा सापडल्यानं त्यांना तत्काळ औषध विक्री बंद करण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासन विभागाने दिले आहेत। नागपुरामध्ये कोल्ड ड्रिफ्ट कफ सिरपमुळे गंभीर आजारी असलेली मुलं आणि त्यांच्या कुटुंबियांची मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी भेट घेतली आहे। मध्य प्रदेश पोलीस आणि मध्य प्रदेश सरकार दूषित कफ सिरप प्रकरणामध्ये कोणत्याही दोषीला सोडणार नाही असं आश्वासन त्यांनी दिलंय। मध्य प्रदेशातील 16 मुलांचा नागपुरातील वेगवेगळ्या रुग्णालयामध्ये मृत्यू झालाय। अजूनही 4 मुलं मृत्यूशी झुंज देत आहेत। आता एटीएम मधून चिल्लर काढणं शक्य होणार आहे। एटीएम मधून तुम्ही कॉइन्स सोबतच 10, 20 किंवा 50 रुपयांची रक्कमही काढू शकाल। मुंबईमध्ये आयोजित फिनटेक फेस्टमध्ये अशा पद्धतीचं अपग्रेडेड एटीएम मशीन पाहायला मिळालं। या मशीनला यूपीआयची जोड देण्यात आली आहे, त्यामुळे प्रत्येक वेळी एटीएम कार्ड सोबत असण्याची गरज नसेल। माहीमचा ऐतिहासिक किल्ला आणि त्या सभोवतालचा 3 एकरचा परिसर विकसित करण्यात येणार आहे। त्यासाठी येत्या आठवड्यामध्ये मंत्रालयामध्ये बैठक घेण्यात येईल। सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। आशिष शेलार यांनी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसह या किल्ल्याला भेट दिली आहे।
माहीमचा किल्ला ही मुंबईतील अतिशय पुरातन वास्तू आहे. 13व्या शतकामध्ये माहीम बेटाचा राजा बिंब यानं बांधलेला हा किल्ला आहे. 14व्या शतकामध्ये गुजरातच्या सुलतानानं त्यावर हल्ला केला आणि मग 16व्या शतकामध्ये पोर्तुगीजांनी हा किल्ला पुन्हा उभा केला. तो आजचा माहीमचा किल्ला म्हणून ओळखला जातो. मुंबईत दादरमध्ये जैन समुदायाकडून प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलंय. मृत कबुतरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी या प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलंय. 11 ऑक्टोबरला दादरच्या योगी सभागृहामध्ये ही प्रार्थना सभा पार पडेल. तसंच मुंबईतील कबुतरखाने पुन्हा सुरू व्हावेत या मागणीसाठी जैन समुदाय प्रार्थना करणार आहे. जैन समुदायाच्या सभेचा टीजर जारी करण्यात आलाय. कबूतर बचाव असं या टीजरमध्ये म्हटलंय. ऑक्टोबर 2024 रोजी सिडकोनं माझ्या पसंतीचं सिडकोचं घर या योजनेतील विजेत्या सदनिका धारकांना घराचा ताबा देण्यासाठी टाइमलाईन निश्चित करा आणि चांगल्या दर्जाची घरं द्या असे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी सिडको प्रशासनाला दिलेले आहेत. विधान भवन येथील विधानसभा उपाध्यक्षांच्या दालनामध्ये सिडकोनं माझ्या पसंतीचं सिडकोचं घर या योजनेतील घरांच्या अवाजवी किमती कमी करण्याच्या अनुषंगानं बैठकीचं आयोजन केलेलं होतं. नागपूरमध्ये सकल ओबीसी समाजाकडून आज ओबीसी महामोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. 2 सप्टेंबर रोजी काढण्यात आलेला हैदराबाद गॅझेटियर आणि मराठा आरक्षण संदर्भातला GR रद्द करण्यात यावा या मुख्य मागणीसाठी ओबीसी समाजाकडून हा मोर्चा काढला जातोय. हा मोर्चा यशवंत स्टेडियम जवळून सुरू होईल आणि 2 ते 2.5 किलोमीटरचं अंतर कापून संविधान चौकापर्यंत जाईल आणि त्या ठिकाणी या मोर्चाचं रूपांतर सभेमध्ये होईल. या मोर्चामध्ये विविध ओबीसी संघटनांचे प्रतिनिधी त्यासोबतच विदर्भातील वेगवेगळ्या जिल्ह्यामधून हजारो ओबीसी बांधव सहभागी होतील. तर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी या मोर्चासाठी खास पुढाकार घेतला असला तरी मोर्चा ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्यांच्या नेतृत्वामध्येच काढला जाईल अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. नागपूरमध्ये आज आयोजित करण्यात आलेल्या ओबीसी महामोर्चासाठी चंद्रपूर जिल्ह्यातून हजारो कार्यकर्ते सकाळी रवाना होतील. चंद्रपूर शहरातील गांधी चौक, सरकारी रेस्ट हाऊस आणि त्यासोबतच तुकुम भागामधून या सर्व कार्यकर्त्यांचे एकत्रीकरण होईल आणि त्यानंतर हे सगळे कार्यकर्ते नागपूरला रवाना होतील. पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी एका कार्यक्रमातून काढता पाय घेतलाय. कोथरूड भागातील वाढत्या गुन्हेगारीबाबत प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी चुप्पी साधली आहे. मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याबाबत विचारलं असता खासदार मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषदमधून काढता पाय घेतलाय. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार इद्रिस नायकवडी यांच्या गाडीवर दगडफेक झाली. मिरज तालुक्यामध्ये दौऱ्यावर असताना अज्ञाताकडून नायकवडी यांच्या गाडीवर दगडफेक झाल्याची माहिती समोर येते. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये महत्त्वाची अपडेट. आरोपी सुदर्शन घुलेचा दोषमुक्ती अर्ज विशेष मकोका न्यायालयाने फेटाळून लावलाय. घुलेच्या वकिलांनी दाखल केलेल्या अर्जावर दोन्ही बाजूंनी युक्तिवाद झाला आणि त्यानंतर न्यायालयानं हा निर्णय दिलाय. यापूर्वी वाल्मिक कराड आणि विष्णू साठे या दोघांचेही दोषमुक्ती अर्ज फेटाळण्यात आलेले होते. आता उर्वरित 4 आरोपींच्या अर्जावर न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे. रत्नागिरीच्या मिरकरवाडामधील मच्छीमार चांगलेच आक्रमक झालेत. गेल्या वर्षी मंत्री नितेश राणेंनी अतिक्रमण हटवत कारवाई केलेली होती. मात्र ही कारवाई राजकीय सुडापोटीच करण्यात आल्याचं मच्छीमारांचं म्हणणं आहे. आक्रमक झालेल्या मच्छीमारांनी चिपळूणमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांची भेट घेतली आहे. गेल्या 10 महिन्यांपासून बेरोजगार असून आपल्याला न्याय द्यावा अशी मागणी मच्छीमारांनी भास्कर जाधवांकडे केली आहे. दरम्यान गरीब मच्छीमार बांधवांना गोड बोलून फसवल्याचा आरोप आमदार भास्कर जाधवांनी केलाय. तसंच न्याय देण्याचं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलंय. अत्यंत खेदजनक आणि संतापजनक गोष्ट अशी आहे की केवळ आणि केवळ बंदराचं आम्ही डेव्हलपमेंट करतोय म्हणून सांगून केवळ आणि केवळ ह्या मुस्लिम समाजाच्याच लोकांचे धंदे पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. खूप मोठा विश्वास घेऊन आज त्या रत्नागिरीतून चिपळूणमध्ये मला भेटायला आलेली आहे. ती उर्वरित जागा ही त्यांच्या नावे व्हावी ही एक क्लिप बघून आणि काही ठिकाणी ते झालेलं देखील आहे हे बघून आम्ही सगळे इथपर्यंत आलो आणि ह्या सर्व गरीब महिलांना, मच्छीमार करणाऱ्यांना साहेब न्याय देतील ह्या अपेक्षेने मी इथपर्यंत आलो आणि तशा पद्धतीचा आम्हाला शब्द देखील दिला. सोलापुरातील बँक ऑफ महाराष्ट्रमधून 4 लाखांचा चेक चोरी झाल्याप्रकरणी आता तक्रार दाखल झाली आहे.
बँक ऑफ महाराष्ट्राच्या नवी पेठ शाखेमधल्या चेक बॉक्समधून एका शेतकऱ्याचा चेक अज्ञातानं पळवलाय. अमर तेपेदार नावाच्या व्यक्तीनं हा चेक चोरल्याचं बँकेनं आपल्या तक्रारीमध्ये म्हटलंय. चेकच्या स्लिपमध्ये बँक खात्याचा नंबर चुकीचा टाकल्याचं म्हणून त्यानं ड्रॉप बॉक्स उघडायला लावला. बँक कर्मचाऱ्यांची नजर चुकून त्याने तो चेक चोरल्याचा आरोप आहे. दरम्यान बार्शीतील शेतकरी उत्तम जाधव यांना सोयाबीनचं बिल म्हणून हा चेक मिळालेला होता. बँकेतून चेक गहाळ झाल्यानं जाधव कुटुंब सध्या चिंतेत आहे. शेतकऱ्याच्या चेक चोरी प्रकरणी बँक ऑफ महाराष्ट्राकडून पोलिसांमध्ये तक्रार दाखल झाली आहे. त्या अनुषंगानं पोलीस चौकशी सुरू असल्याचं पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी सांगितलं. फ्रॉडस्टर आहे त्यांनी चेकलं काही आणि हे चेक त्यांच्या हातात स्वतः घेतलं आणि ते इतर ठिकाणी वापरून ते पैसे ट्रान्सफर किंवा विड्रॉ करून घेतले. विजापूर नाका पोलीस स्टेशन हद्दीच्या विषय आहे, तिथं पाठवलेले आहेत. त्यांच्याकडून फिर्याद दाखल करून आमच्या FIR रजिस्टर होईल आणि पुढील तपास होईल. मध्यवर्ती बँकेच्या 559 पदांच्या नोकर भरतीला राज्य सरकारकडून मोठा झटका मिळाला. भरती प्रक्रियेला स्थगिती देत IBPS किंवा TCS यांच्यामार्फत नव्यानं भरती प्रक्रिया राबवण्याचे आदेश देण्यात आलेत. आमदार सदाभाऊ खोत यांनी सहकार मंत्र्यांवर टीका करत या भरतीस परवानगी देताना बेजबाबदारपणा केल्याचा आरोप केलेला होता. सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्याची राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार निलेश लंकेंनी दिल्लीमध्ये भेट घेतली आहे. लंकेंकडून राकेश किशोरला संविधानाची प्रत भेट देण्याचा प्रयत्न झाला. शांततेच्या मार्गानं निषेध करण्यासाठी वकिलाची भेट घेतल्याचं लंकेंनी स्पष्टीकरण दिलं आहे. संविधानाचं संरक्षण करण्याचं काम गवई साहेब करत असताना त्यांच्याबाबत जो अवमान घडला, शांततेच्या मार्गाने निषेध व्यक्त करण्यासाठी मी आता त्या वकिलांना भेटलो. त्यांना ती संविधानाची कॉपी दिली. बाबासाहेबांचा फोटो, बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो सुद्धा त्या ठिकाणी दिला. सरन्यायाधीशांवर बूटफेक प्रकरणावरूनही ओवेसी यांनी सभेतून हल्लाबोल केलाय. सुप्रीम कोर्टात जाऊन न्यायाधीशांकडे बूट फेकला जातो, पण दिल्ली पोलीस काहीच करत नाहीत, हे विशेष आहे असं ओवेसी म्हणाले. तर दलित व्यक्तीकडे बूट फेकला गेला तर कुणीही आवाज उठवला नाही. एक दलित सुप्रीम कोर्टाचा न्यायाधीश झाला, पण धर्मांध लोकांना हे सहन होत नाहीये असंही ओवेसींनी म्हटलंय. एक 72 ईयर ओल्ड बुड्ढा आकर जूता निकाल कर हमारे सुप्रीम कोर्ट के जज के इजलास में जूता फेंकता है और कहता है कि सनातन धर्म का अपमान हिंदुस्तान में नहीं सहा जाएगा. कहां है वो कोर्ट्स, कहां है वो वकील जो आज एहतजाज क्यों नहीं कर रहे. बूट हल्ला प्रकरणावर सरन्यायाधीश भूषण गवई यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. एक भुला हुआ अध्याय असं म्हणत या प्रकरणाला महत्त्व देण्याची गरज नाही अशी प्रतिक्रिया भूषण गवईंनी दिली आहे. एका सुनावणी दरम्यान भूषण गवई यांच्यावर वकील राकेश किशोरनं बूट फेकल्याचा प्रयत्न केलेला होता. भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय. पनवेल येथील रहिवाशी किकी सिंग यानं ही पोस्ट सोशल मीडियावर टाकलेली होती. AI तंत्रज्ञानाचा वापर करून भूषण गवई यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ बनवण्यात आलेला होता. या प्रकरणी पनवेल तालुका पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी आक्षेपार्ह व्हिडिओ हटवून किकी सिंग याच्यावर गुन्हा दाखल केलाय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप ऍक्शन मोडवर आली आहे. आगामी निवडणुकीच्या तयारीसाठी फडणवीसांकडून बैठकांचं आयोजन करण्यात आलंय. 3 दिवसांमध्ये मुख्यमंत्री 6 विभागांच्या बैठका घेणार आहेत. आज नाशिक आणि मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठका असतील, तर उद्या पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणमधल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका पार पडतील आणि 13 ऑक्टोबरला अमरावती आणि नागपुरातील पदाधिकाऱ्यांच्या बैठका होणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज संभाजीनगर दौऱ्यावर आहेत. संत एकनाथ रंगमंदिरमध्ये कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला ते संबोधित करतील. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर आहेत. सकाळी 8 वाजता जनसंवाद कार्यक्रमाला ते उपस्थिती लावतील. त्यानंतर 3 वाजता पक्षाचा मेळावा आणि पक्षप्रवेश घेण्यात येईल. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी अजित पवारांची राष्ट्रवादी मैदानामध्ये उतरलेली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तशी सर्व पक्षांकडून मोर्चे बांधणी सुरू झाली आहे.
उत्तर भारतीय मतं आकर्षित करण्यासाठी भाजपकडून देखील मोर्चेबंदनी सुरू आहे। त्याचाच एक भाग म्हणून भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढा आणि मुंबई अध्यक्ष छठ पूजेसाठी प्रशासनाकडून आढावा घेणार आहेत। आज दुपारी 1 वाजता मुंबई महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांसोबत ते चर्चा करतील। सोबतच छठ पूजा समितीचे पदाधिकारी देखील असतील। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आता भाजपकडून उत्तर भारतीयांना खुश करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत। देशभरात येत्या 26 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबर दरम्यान छठ पूजेचा उत्सव साजरा केला जाईल। सत्ताधारी पक्षातील अपक्ष आमदार शिवाजीराव पाटील यांनी ठाणे पोलिसात धाव घेतली आहे। अज्ञात महिलेनं अश्लील व्हॉट्सअप संदेश पाठवत 10 लाखांची मागणी केल्याची तक्रार त्यांनी केली आहे। हनी ट्रॅपच्या माध्यमातून आमदाराची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केलाय। पावसाळी अधिवेशनामध्ये हनी ट्रॅप प्रकरण चांगलंच तापलेलं होतं। आता सत्ताधारी पक्षातील अपक्ष आमदाराला हनी ट्रॅपच्या माध्यमातून अडकवलं जात असल्याची तक्रार ठाणे पोलिसांमध्ये दाखल झाली आहे। नाशिक सातपूर गोळीबार प्रकरणामध्ये नाशिक पोलिसांनी लोंढे टोळीतील इतर दोघांना अटक केली आहे। आतापर्यंत 6 जणांना अटक झाली आहे, तर गोळीबार प्रकरणी पवन पवारसह इतरांचा शोध सुरू आहे। नाशिक शहरामध्ये 5 ऑक्टोबरला मध्यरात्री सातपूर येथील एका बारमध्ये एकावर गोळीबार झालेला होता। या गोळीबारामध्ये तिवारी नामक इसमाला पायाला गोळी लागलेली होती। त्याच्यावर खासगी रुग्णालयामध्ये दाखल करून उपचार सुरू होते। मात्र हा गोळीबार कोणी केला याचा तपास पोलीस करत असताना लोंढे टोळीनं खंडणीसाठी हा गोळीबार केल्याचं पोलीस तपासामध्ये उघडकीस आलेलं होतं। साताऱ्याच्या माण तालुक्यातील हिंगणी गावामध्ये धक्कादायक घटना घडली आहे। चारित्र्यावर संशय घेत पतीनं पत्नीचा खून करून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। बंडू घुटकुडे यानं पत्नी अनिता यांच्या डोक्यामध्ये लोखंडी एका गोष्टींनी वार करून तिची हत्या केली। त्यानंतर विष पिऊन पत्र्याच्या शेडमध्ये गळफास घेतलाय। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे। यामध्ये दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी स्थानिक शासकीय रुग्णालयामध्ये पाठवण्यात आले। छत्रपती संभाजीनगरमध्ये सावंगी समृद्धी टोल नाक्यावर रील स्टार भैया गायकवाडला मारहाण झाली आहे। फास्टॅग नसल्यावरून टोल कर्मचाऱ्यांसोबत वाद झाला आणि त्यानंतर भैया गायकवाडनं उद्धट वर्तन केल्याचा आरोप करत कर्मचाऱ्यांनी मारहाण केली आहे। सोशल मीडियावर लोकप्रिय असलेल्या गायकवाडला झालेल्या या प्रकारामुळे खळबळ निर्माण झाली आहे। कल्याणच्या शांताराम परिसरामध्ये भर रस्त्यामध्ये राडा झाला आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी सुजल म्हात्रे यांच्या कारची तोडफोड झाली आहे। पैशांच्या देवाणघेवाणीवरून तोडफोड करण्यात आल्याची माहिती आहे। या संपूर्ण घटनेचा सीसीटीव्ही व्हायरल होतोय। दरम्यान राडा प्रकरणी रोहन म्हात्रे, रोमेश म्हात्रे, रुचित म्हात्रे विरोधात गुन्हा दाखल झालाय। पालघरच्या वाडा तालुक्यातील आंबिस्ते येथील आश्रम शाळेमध्ये 2 विद्यार्थ्यांनी गळफास घेत आत्महत्या केली आहे। देविदास नावळे या 10वीमध्ये शिकणाऱ्या आणि मनोज वड या 9वीमधल्या विद्यार्थ्यांनी कपडे सुकवण्याच्या दोरीच्या सहाय्याने गळफास घेत जीवन संपवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। दोघांच्याही आत्महत्येचं कारण अस्पष्ट आहे, तरी पालकांकडून संबंधित विभागांवर संशय व्यक्त केला जातोय। पालघर मनोर विक्रमगड जव्हार महामार्गावर पुन्हा एकदा खड्ड्यांनी एक जीव घेतलाय। या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे झालेल्या अपघातामध्ये नावसे गावातील 47 वर्षीय अनिता पाटील यांचा मृत्यू झालाय। ही घटना पालघरच्या सहाडे नाका परिसरातील सज्जनपाड्यात घडली आहे। अनिल पाटील आणि त्यांच्या पत्नी अनिता ही दोघेही मोटारसायकलनं पालघरवरून आपल्या घरी जात असताना रस्त्यावरच्या खड्ड्यामध्ये त्यांची मोटारसायकल आदळली। त्यामुळे अनिता पाटील खाली पडल्या आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली। त्यांना जखमी अवस्थेमध्ये रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं, पण 6 दिवसांच्या उपचारानंतर त्यांचा आता मृत्यू झालाय। नंदुरबारच्या नवापूर तालुक्यातील खडकी आश्रम शाळेमध्ये पहिली शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्यानं संशयास्पद मृत्यूनं खळबळ निर्माण झाली। रात्री 10:30च्या सुमारास हा विद्यार्थी लघुशंकेसाठी गेला असता तिथे तो खाली कोसळला आणि त्यानंतर त्याला तत्काळ ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलंय। कुटुंबियांनी मात्र या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे। मीरा रोड पोलीस स्टेशनच्या बाहेर एक अनोखा प्रकार घडलाय। पोलिसांच्या उभ्या असलेल्या गाडीच्या छतावर एक वानर येऊन शांतपणे बसला होता। त्याच्या हातामध्ये एक फळ होतं, तो ते निवांतपणे खात होता। हे दृश्य पाहता स्थानिक नागरिकांची गर्दी जमली आणि अनेकांनी हा क्षण आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केलाय। या घटनेमुळे परिसरामध्ये काही वेळासाठी गोंधळाचं वातावरण निर्माण झालेलं होतं। कोल्हापूरच्या पन्हाळगडच्या पायथ्याला मृतावस्थेमध्ये बिबट्या आढळलाय। बिबट्याच्या मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट असून वन विभागानं बिबट्याला ताब्यात घेतलंय आणि मृत्यू कशामुळे झाला याचा तपास सुरू आहे। ऑगस्टमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची मदत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाली। मात्र जमा झालेली मदत यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील सुकाळी येथील अल्पभूधारक शेतकरी रमाकांत कोल्हे यांनी शासनाला धनादेशाद्वारे तहसीलदार कार्यालयामार्फत परत पाठवली आहे। शेतकरी रमाकांत कोल्हे यांच्या खात्यामध्ये 6,900 रुपये जमा झाले होते। त्यामुळे मला तुटपुंजी सरकारची मदत नकोय असं म्हणत जमा झालेली रक्कम
तहसीलदार मार्फत सरकारला धनादेशाद्वारे परत पाठवण्यात आली आहे. मदतीबाबत घोषणा करून 3 दिवस झाले. या शेतकऱ्याला जमा झालेली मदत ही ऑगस्ट महिन्यातील अतिवृष्टीची आहे. शेतकऱ्याला जुन्या शासकीय अध्यादेशानुसार मदत मिळाली आहे. नवीन अध्यादेश आल्यावर फरकाची रक्कम दिली जाईल असं तहसीलदारांनी सांगितलंय. 18,500 रुपये हेक्टरी मदत जाहीर केली, पण प्रत्यक्षात काल जेव्हा खात्यात पैसे जमा झाले तर हेक्टरी 4,500 रुपयाप्रमाणे पैसे जमा होत आहे. आणि एकीकडे 18,500 रुपये हेक्टर सांगायचं, खात्यावर 4,500 रुपये टाकायचे. हे कुठेतरी शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसल्याचा प्रकार आहे. मदतीसंदर्भात सरकारने घोषणा करून फक्त 3 दिवस झालेले आहेत. सदर शेतकरी यांना दिल्या गेलेली मदत ही ऑगस्ट महिन्यात झालेल्या नुकसानीची आहे आणि ती जुन्या GR नुसार देण्यात आलेली आहे. नवीन GR नुसार त्यांना फरकाची रक्कम देण्यात येईल. या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये आणखी एक छोटासा ब्रेक. पाहत रहा ABP माझा.